प्रशासकीय काळात जे 1,000 कोटीचे टेंडर काढलेले होते ते आता रद्द करण्यात आलेले आहे. ती भ्रष्टाचार मुक्त मुंबई हे कारण देतो. प्रशासकीय काळात म्हणजे प्रशासन कोणाचं होतं? तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं होतं ना. महानगरपालिका या नगरविकास मंत्रालयाच्या हातामध्ये असतात, त्यांच्या नियंत्रणाखाली असतात. आणि 3.5 वर्ष मुंबईसारख्या किंवा महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेत प्रशासन जे चालू होतं, प्रशासन राज, त्या काळामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झाला. नगरविकास खाते, महानगरपालिकांच्या माध्यमातून नगरपालिका, महानगरपालिका. आणि आता जर 1,000 कोटीपेक्षा जास्त रकमांचं टेंडर्स किंवा व्यवहार रद्द केले असतील भ्रष्टाचाराचा संशय आल्यामुळे, तर त्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान नव्या आयुक्तांचं अभिनंदन केलं पाहिजे. आम्ही सातत्याने तेच सांगत होतो की प्रशासकीय काळामध्ये, त्या काळामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला. मुंबई लुटली गेली.